कॉलेज फेस्टिवल केवळ डेज पुरता मर्यादित न राहता या फेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यामधील उद्योजकतेला चालना देणारा ठरावा यासाठी पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजमध्ये नुकतंच एका फेस्टचं आयोजन करण्यात आलं होतं. वेगवेगळ्या लज्जतदार खाद्यपदार्थांपासून ते हँडीक्राफ्टच्या वस्तूंपर्यंतचे हे स्टॉल्स प्रदर्शनातले आहेत असं तुम्हाला नक्कीच वाटेल. परंतु हे कुठलंही व्यावसायिक प्रदर्शन नसून पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून विद्यार्थ्यांसाठीच हे प्रदर्शन भरवलंय. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेला वाव मिळावा आणि त्यातून स्वयंरोजगार निर्माण व्हावा यासाठी हा उपक्रम राबवला गेला. या प्रदर्शनाचं आयोजन करणारे आणि प्रदर्शनात स्टॉल लावणारेही विद्यार्थीच असल्यानं व्यवसायाची तोंडओळख होण्यासाठी हे एक चांगलं व्यासपीठ असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे. स्टॉल आम्ही ठेवल्यामुळे आमची कम्युनिकेशन स्किल्स, पुन्हा कॉन्फिडन्स आणि आम्हाला पुढे कॉलेज इनकम्प्लीट कॉलेज त्याच्यानंतर आमची बिझनेस सुद्धा आम्ही करू शकतो. हा एक आमचा पहिला उपक्रम होता. ह्याच्यानंतर सुद्धा आम्ही ह्याच्यापेक्षा मोठा बिझनेस आमचा तेवढा कॉन्फिडन्स होईल की ह्याच्यापेक्षा मोठा बिझनेस आम्ही करू शकतो. हे इव्हेंट करण्यासाठी आम्हाला जे प्रोत्साहित करतात प्रोफेसर असेल, आमचे प्राचार्य असतील, यांमुळे आमचा जो कॉन्फिडन्स बिल्ड होतोय तो खूप चांगल्या प्रकारे बिल्ड होते आणि आम्ही बाहेर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा या कॉलेजमधून बाहेर पास आउट होताना लाखोपेक्षा नाही करोडोपेक्षा जास्ती काही घेऊन जाऊ. तर ह्या एक्झिबिशनमध्ये मला स्वतःचा बिझनेस खोलण्यासाठी खूप जास्तीत जास्त फायदा झाला. म्हणजे माझ्या फ्युचरमध्ये ह्या गोष्टींचा खूप फायदा झाल्यामुळे मी आज स्वतःचा बिझनेस जो ओपन केला आहे त्याला मला म्हणजे खूप छानपणे प्रोत्साहन मिळालं आहे. तो व्यवस्थितपणे चालू आहे. प्रत्येक महाविद्यालय आणि इन्स्टिट्यूटमध्ये पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी कॅम्पस इंटरव्ह्यूज घेतले जातात. मात्र शिक्षणादरम्यान असे उपक्रम राबवल्यास विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव तर मिळेलच, शिवाय यातून स्वयंरोजगार निर्माण झाल्यास नोकरीबरोबरच उद्योग क्षेत्रातही विद्यार्थी आत्मविश्वासानं कार्यरत होऊ शकतील. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.